विद्यार्थ्यांनो, सप्रे नमस्कार. आज आहे 27 मार्च आणि आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. प्रत्येक प्रश्नाच्या अनुषंगाने मी तुम्हाला फॅक्ट देखील सांगणार आहे. तसेच व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी होमवर्क देखील आहे. व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, सरहुल महोत्सव मुख्यतः कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी, झारखंड. लक्षात घ्या, सरहुल उत्सव मुख्यतः झारखंडमध्ये साजरा केला जातो. याशिवाय ओडिसा, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगडच्या काही भागांमध्ये देखील तो साजरा केला जातो. सरहुलचा अर्थ साल वृक्षाची पूजा, वर्शिप ऑफ द साल ट्री असा आहे. हा भारतातील आदिवासी समुदायाचा एक अतिशय महत्त्वाचा आणि पवित्र सण आहे. हा सण निसर्ग पूजेचे प्रतीक आहे. यानंतर राज्यात नवीन कृषी चक्र सुरू होते. हा सण मुख्यतः ओराव, मुंडा, हो आणि संथाल या जमातींमध्ये 3 दिवस साजरा केला जातो. या सणातील विशेष परंपरेनुसार गावचा पुजारी सूर्याची आणि त्यांची पत्नी पृथ्वीची पूजा करतात, जे चांगल्या पिकासाठी सूर्य आणि मातीच्या मिलनाचे प्रतीक आहे. आता या ठिकाणी कोणकोणती राज्याला आहे? ओडिसा. ओडिसाची कॅपिटल आहे भुवनेश्वर. पश्चिम बंगालची कॅपिटल आहे कोलकाता. छत्तीसगडची कॅपिटल आहे रायपूर. तर झारखंडची जी कॅपिटल आहे तर ती तुमच्यासाठी होमवर्क आहे, धोनी त्या शहराचा आहे. तर झारखंडची कॅपिटल कोणती? पहिला होमवर्क आहे. या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे. तर लक्षात घ्या, केलबाई पेठ उत्सव गोव्यात साजरा केला जातो. हा उत्सव गोव्यातील बिलोचिम तालुक्यातील मुलगाव गावात साजरा केला जातो. हा उत्सव मुख्यतः स्थानिक गोव्याचे ग्रामीण समुदायाशी संबंधित आहे. या यात्रेत धोंड आणि चौगुले समुदायाचे शेकडो भक्त सहभागी होतात. या उत्सवात केलबाई नावाच्या स्थानिक देवीची पूजा केली जाते. सरहुल आलं तर या अनुषंगाने केलबाई पेठ हा उत्सव देखील लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न, 22 मार्च 2026 रोजी बिहारने कोणता स्थापना दिवस साजरा केला? याचं योग्य उत्तर आहे 114वा. 22 मार्च 2026 रोजी 114वा स्थापना दिवस साजरा केला. याच दिवशी 22 मार्च 1912 रोजी बंगाल प्रांतापासून बिहार आणि ओडिसा वेगळे करून नवीन प्रांत तयार करण्यात आला होता. बिहार आणि ओडिसा प्रांत ब्रिटिश भारतांतर्गत त्यावेळेस येत होते. हा दिवस बिहारमध्ये सार्वजनिक सुट्टी म्हणून साजरा केला जातो. 1912 मध्ये बिहारला बंगाल प्रेसिडेन्सी पासून वेगळे करण्यात आले होते. बिहार, ज्याची कॅपिटल आहे पटना, राज्यपाल आहे सय्यद अता हसनैन, मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार. आता त्यांना राज्यसभेचं पद देण्यात आलं आहे. नवीन मुख्यमंत्री थोड्याच दिवसात येतील. बिहार विधानसभेच्या 243 जागा आहेत. विधान परिषदेच्या 75, लोकसभेच्या 40 तर राज्यसभेच्या एकूण 16 जागा आहेत. पुढील प्रश्न बघण्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. जर तुम्हाला कंटेंट आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. लक्षात घ्या, तुमच्या लाईकने देखील आम्हाला मोटिवेशन भेटतं की असंच कंटेंट आपल्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. तर एक लाईक करा आणि चॅनलला देखील आवर्जून सबस्क्राईब करा, कारण की डेली सकाळी 6 वाजता आम्ही तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत असतो. पुढील प्रश्न, वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सुरू केलेले प्रारंभ 2026 अभियान कशाशी संबंधित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, आयकर कायदा 2025 जनजागृती. लक्षात घ्या, वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवी दिल्ली येथे प्रारंभ 2026 अभियान सुरू केलं. हा अभियान आयकर कायदा 2025च्या अंमलबजावणीत जनजागृती वाढवण्यासाठी आहे. हा नवीन कायदा 1 एप्रिल 2026 पासून इफेक्टिव्ह होईल. या अभियानाचा उद्देश नागरिक केंद्रित कर प्रणाली तयार करणे आहे. सरकारचे उद्दिष्ट कर प्रणाली सुलभ करणे आणि करदात्यांचा विश्वास जिंकणे आहे. यामध्ये इन्कम टॅक्स वेबसाईट 2.0 आणि AI चॅटबोट कर साथी यांसारखी डिजिटल साधने समाविष्ट आहेत. इन्कम टॅक्स वेबसाईट 2.0 कर भरणे अधिक सोपे करण्यासाठी नवीन आणि सुधारित पोर्टल सुरू करण्यात आले. कर साथे हा एक AI आधारित चॅटबोट आहे. नवीन कर कायदे किंवा फॉर्म्सबाबत काही शंका असल्यास हा चॅटबोट त्वरित उत्तर देतो. आयकर कायदा 2025 हा नवीन कायदा जुन्या आयकर कायदा 1961च्या जागी येईल. हा 1 एप्रिल 2026 पासून संपूर्ण देशात लागू होईल. वित्त मंत्रालय आणि CBDT सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस यांच्याद्वारे तो लागू केला जाईल. पुढील प्रश्न, इंदिरम्मा परिवार जीवन विमा योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली? आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र की तेलंगणा? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, तेलंगणा. लक्षात घ्या, तेलंगणा सरकारने 2026-27 अर्थसंकल्पात इंदिरम्मा फॅमिली लाईफ इन्शुरन्स स्कीम सुरू करण्याची घोषणा केली. या योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे 1.15 कोटी कुटुंबांना 5 लाखांचे जीवन विमा संरक्षण दिले जाईल. जर कुटुंबातील कमावणाऱ्या मुख्य सदस्याचा अचानक मृत्यू झाला
तर कुटुंबाला आर्थिक अडचण येऊ नये, ते गरिबीत जाऊ नयेत यासाठी मदत दिली जाईल. योजना 2 जून 2026 पासून लागू होईल. तेलंगणा, ज्याची स्थापना झाली 2 जून 2014ला. राजधानी आहे हैदराबाद. मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी. राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ला. विधानसभेचे 119 जागा आहेत, लोकसभेच्या 17 तर राज्यसभेचे एकूण 7 जागा आहेत. पुढील प्रश्न, भारताचा पहिला LPG ATM कोणत्या शहरात स्थापन करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, गुरुग्राम या ठिकाणी. लक्षात घ्या, गुरुग्राममध्ये भारताचा पहिला LPG ATM सुरू करण्यात आला. ही सरकारी तेल कंपनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू केले. या सुविधेला भारत गॅस इन्स्टा LPG असे नाव देण्यात आले आहे. या मशीनमुळे आता गॅस डिलिव्हरीसाठी लांब प्रतीक्षा करावी लागणार नाही. ATM मधून पैसे काढण्यासारखेच 24/7 कधीही गॅस सिलेंडर बदलता येईल. LPG ATM ची मुख्य उद्दिष्ट काय आहेत तर लक्षात घ्या, ही मशीन 24 तास सुरू असते. कॅपॅसिटी, या मशीनमध्ये एका वेळी 10 सिलेंडर ठेवता येतात. जेव्हा स्टॉकमध्ये फक्त 2 सिलेंडर उरतात तेव्हा मशीन आपोआप जवळच्या गॅस एजन्सीला रिफिलसाठी अलर्ट पाठवते. कंपोजिट सिलेंडर, या ATM मध्ये जड लोखंडी सिलेंडर 14.2 kg ऐवजी 10 किलोचे कंपोजिट सिलेंडर वापरले जातात. हे फायबरचे बनलेले असल्यामुळे हलके असतात, त्यांना गंज लागत नाही आणि त्यांचा काही भाग पारदर्शक देखील असतो. पुढील प्रश्न, जागतिक दहशतवाद सूचकांक 2026 मध्ये भारताची रँक काय आहे? तर भारताचा जो रँक आहे तो आहे 13वा आणि या यादीत पाकिस्तान 1 क्रमांकावर आहे. लक्षात घ्या, ग्लोबल टेररिझम इंडेक्स 2026 नुकतीच जाहीर करण्यात आली. हे सिडनीमधील इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक अँड पीस ही संस्था प्रकाशित करते. या यादीत इंडिया 13व्या क्रमांकावर आहे. यात 163 देशांना क्रमांक देण्यात आले आहेत. या वर्षीच्या यादीत पाकिस्तान पहिल्या क्रमांकावर आहे. याचा अर्थ असा की जगात दहशतवादामुळे सर्वाधिक प्रभावित देश आता पाकिस्तान आहे. 2011 नंतर पहिल्यांदाच तो पहिल्या क्रमांकावर आला. याआधी बुर्किना फासो सर्वात वर होता. वर्ष 2025 मध्ये पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्यांमध्ये 1139 मृत्यू झाले, जे 2013 नंतरचे सर्वात मोठे आकडे आहेत. टॉप 3 देश कोणते तर पाकिस्तान, बुर्किना फासो आणि नायजेरिया हे टॉप 3 देश आहेत. पुढील प्रश्न, सरकारने 300 इलिगल गॅम्बलिंग आणि बेटिंग वेबसाईट ॲप्सला प्रमोशन आणि रेग्युलेशन ऑफ ऑनलाईन गेमिंग ॲक्ट अंतर्गत ब्लॉक केले. हा कायदा कधी मंजूर झाला? तर लक्षात घ्या, हा कायदा मंजूर झाला आहे 2025 मध्ये. केंद्र सरकारने इलिगल गॅम्बलिंग आणि बेटिंग संबंधित 300 वेबसाईट आणि ॲप्स ब्लॉक केले. सरकारने आतापर्यंत 8400 प्लॅटफॉर्म्स बंद केले आहेत. यापैकी 4900 प्लॅटफॉर्म नवीन ऑनलाईन गेमिंग ॲक्ट प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाईन गेमिंग ॲक्ट 2025 लागू झाल्यानंतर हटवले आहेत. याचा मुख्य उद्देश लोकांना ऑनलाईन मनी गेम्सच्या वाईट सवयीपासून आणि आर्थिक तोट्यापासून वाचवणे आहे. प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑनलाईन ॲक्ट 2025 हा कायदा 21 ऑगस्ट 2025 रोजी मंजूर करण्यात आला. याचा उद्देश चांगल्या ई-स्पोर्टला प्रोत्साहन देणे आणि पैशावर खेळल्या जाणाऱ्या ऑनलाईन मनी गेम्सवर पूर्णपणे बंदी घालणे आहे. नियम तोडल्यास 3 वर्षांपर्यंत कारावास आणि 1 कोटी रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. ऑनलाईन गेमिंग ॲक्ट 2025 अंतर्गत रिअल मनी गेमिंग पूर्णपणे बंद करण्यात आले. यानंतर ड्रीम 11, MPL, पोकरबाजी, माय 11 सर्कल, झुपी, विंझो सारखे ॲप्सने पेड कॉन्टेस्ट आता बंद केले आहेत. पुढील प्रश्न, जागतिक क्षयरोग TB दरवर्षी कधी साजरा केला जातो? तर हा दिवस साजरा केला जातो 24 मार्च रोजी. जागतिक क्षयरोग दिन दरवर्षी 24 मार्च रोजी साजरा केला जातो, ज्याचा उद्देश लोकांना TBच्या धोक्यांबाबत, त्यांच्या उपचारांबाबत आणि जनजागृतीबाबत प्रेरित करणे आहेत. 24 मार्च रोजी TB दिन आणि जो जागतिक जल दिन आहे तो कधी साजरा केला जातो? मार्च महिन्यातील आहे. हा तुमचा दुसरा होमवर्क आहे. जागतिक जल दिन कधी साजरा केला जातो खाली कमेंट करा. पुढे 24 मार्च 1882 रोजी डॉक्टर रॉबर्ट कोच यांनी TBसाठी जबाबदार असलेल्या मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या जीवाणूच्या शोधाची घोषणा केली होती. सुरुवात 1982 मध्ये झाली. WHO द्वारे रोगाचा प्रकार हा एक संसर्गजन्य रोग आहे जो मुख्यतः फुफ्फुसांवर परिणाम करतो. 2026 ची थीम आहे होय आपण TB संपवू शकतो, देशाच्या नेतृत्वाखाली आणि लोकांच्या सहभागाने. भारताचे लक्ष, भारताने जागतिक उद्दिष्ट 2030 यापेक्षा 5 वर्ष आधी 2025 पर्यंत TB पूर्णतः संपवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यासाठी प्रधानमंत्री TB मुक्त भारत अभियान
आणि निक्षय 2.0 पोर्टलसारखी महत्त्वाची पावले उचललेली आहेत. टीबी आणि आरोग्य लस. मुलांना टीबी पासून वाचवण्यासाठी BCG लस दिली जाते. पुढील प्रश्न, केंद्र सरकारने सूक्ष्म वित्त संस्था साठी कोणती नवीन क्रेडिट गॅरंटी योजना सुरू केली आहे? तर ही जी योजना आहे ती आहे ऑप्शन डी, मायक्रो फायनान्स संस्था क्रेडिट गॅरंटी 2.0. लक्षात घ्या, भारतीय सरकारने मायक्रो फायनान्स संस्थांना मजबूत करण्यासाठी क्रेडिट गॅरंटी स्कीम फॉर मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन 2.0 योजना सुरू केली. उद्दिष्ट लहान कर्जदारांपर्यंत कर्ज पोहोच सुलभ करणे आणि मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूटना कमी खर्चात निधी उपलब्ध करून देणे आहे. हमी संरक्षण योजना बँकांपासून MFIs ना दिल्या जाणाऱ्या कर्जांवर क्रेडिट गॅरंटी देते, ज्यामुळे जोखीम कमी होते आणि आर्थिक समावेशनाला चालना मिळते. लाभार्थी मुख्यतः ग्रामीण आणि अर्धशहरी भागातील छोटे उद्योजक, महिला आणि स्वयंसहाय्य गट यांना या योजनेचा लाभ मिळेल. मायक्रो फायनान्स संस्था या अशा वित्तीय संस्था आहेत ज्या अशा लोकांना लहान कर्ज देतात ज्यांना पारंपरिक बँकिंग सेवांपर्यंत पोहोच नाही. नियामक भारतात MFIs चे मुख्य नियमन भारतीय रिझर्व्ह बँक करते आणि भारतीय रिझर्व्ह बँकचं मुख्यालय कुठे आहे? तर मुंबई या ठिकाणी. पुढील प्रश्न, भारताच्या सर्वात मोठ्या ग्रीनफील्ड एकात्मिक स्टील प्लांटची पायाभरणी कुठे करण्यात आली? तर ही पायाभरणी करण्यात आली आहे ऑप्शन क्रमांक सी, अनकापल्ली, आंध्र प्रदेश या ठिकाणी. लक्षात घ्या, मुख्यमंत्री N. चंद्रबाबू नायडू आणि केंद्रीय भारी उद्योग मंत्री HD. कुमारस्वामी यांनी आंध्र प्रदेशातील अनकापल्ली जिल्ह्यात या मोठ्या स्टील प्रकल्पाची पायाभरणी केली. हा प्रकल्प आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील इंडियाद्वारे उभारला जात आहे. या प्रकल्पात सुमारे 1.36 लाख कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे, जी राज्यातील स्टील क्षेत्रातील आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक आहे. क्षमता, या प्रकल्पाची वार्षिक उत्पादन क्षमता 17.8 दशलक्ष मेट्रिक टन असेल. या प्रकल्पानुसार सुमारे 1 लाख लोकांना रोजगार मिळण्याची अपेक्षा आहे. आंध्र प्रदेश, ज्याची कॅपिटल आहे अमरावती. राज्यपाल आहे श्री S. अब्दुल नझीर. मुख्यमंत्री आहे श्री N. चंद्रबाबू नायडू. विधानसभेचे 175, लोकसभेच्या 25 तर राज्यसभेचे एकूण 11 जागा आहेत. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता कालच्या व्हिडिओतील जे प्रश्न आहेत त्यांचे एक रिव्हिजन करूया. भारत सरकारने अलीकडेच रिलीफ योजना कोणत्या उद्देशाने सुरू केली? उत्तर आहे ऑप्शन बी, निर्यातदारांना मध्य पूर्वेतील संकटापासून वाचवण्यासाठी. प्रश्न 2, जागतिक जल दिवस कधी साजरा केला जातो? हा तुमच्यासाठी होमवर्क मी ऑलरेडी दिलाय, तर या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करा. पुढील प्रश्न, अलीकडेच प्रकाशित झालेल्या करुणा द पॉवर ऑफ कंपॅशन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ते आहेत ऑप्शन बी, कैलास सत्यार्थी आणि त्यांना नोबेल प्राइज अवॉर्ड देखील देण्यात आला आहे. 900 करिअर गोल करणारे दुसरे पुरुष फुटबॉलपटू कोण बनले? लिओनेल मेसी. आणि 1 नंबरला कोण आहे? तर क्रिस्टियानो रोनाल्डो. पुढील प्रश्न, फायनान्शियल इयर 2024-25 मध्ये भारताचा सर्वात मोठा वस्त्र निर्यात करणारा राज्य कोणते? तर ते आहे तामिळनाडू. कॅपिटल चेन्नई. पुढील प्रश्न, भारतीय सेनेद्वारे एक्झरसाइज अमोघ ज्वाला चे आयोजन कोठे करण्यात आले? उत्तर आहे ऑप्शन डी, बबिना, उत्तर प्रदेश या ठिकाणी. पुढील प्रश्न, कृषी सखी इनिशिएटिव्ह कोणत्या संस्थेद्वारे सुरू करण्यात आले? उत्तर आहे ऑप्शन बी, ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया. पुढील प्रश्न, राष्ट्रीय खनिज विकास निगमने डायरेक्टर म्हणून कोणाची नियुक्ती केली? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, कृष्णा कुमार ठाकूर यांची. नेक्स्ट, कोणत्या भारतीय महिलेला ब्रिटनमध्ये महिला सशक्तीकरण पुरस्कार प्रदान करण्यात आला? उत्तर आहे ऑप्शन बी, ऋतुपर्णा सेनगुप्ता यांना. पुढील प्रश्न, कोणत्या भारतीय पर्वतारोहीने 7 ज्वालामुखी शिखरांवर सर्वात कमी वेळेत चढाई करून जागतिक विक्रम प्रस्थापित केला? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, भूपती राजू अनमेश वर्मा. तुमच्यासाठी होमवर्क देखील आहे, त्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट. चालू घडामोडीचं जर मटेरियल हवं असेल, 6000 प्रश्न, 150+ ऑनलाईन टेस्ट फक्त 99 रुपयामध्ये मिळेल. यामध्ये तुम्हाला जानेवारी 24 ते डिसेंबर 26 पर्यंतच्या मंथ वाईज PDF ऍड केल्या जातील. सोबत अर्थसंकल्प, जनगणना यासारखे जे महत्त्वाचे टॉपिक आहेत यावर तुम्हाला PDF फाईल मिळून जातील. तसेच ऑनलाईन टेस्ट देखील आहेत. या सर्व टॉपिकवर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट देखील मिळतील. प्राइस फक्त 99 रुपये आहेत. याकरता ॲप्लिकेशन डाउनलोड करून कोर्स परचेस करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. कालचा जो तुमचा प्रश्न विचारण्यात आला होता, भारत सध्या जगात मेट्रो नेटवर्कच्या आकारानुसार कोणत्या स्थानावर आहे? तर तो आहे 3य स्थानावर. यानंतर तुमच्यासाठी प्रश्न, स्टॉकहोम वॉटर प्राइज 2026 कोणाला प्रदान करण्यात आला? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, कावेह मदानी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
तसेच लक्षात घ्या, जर तुम्हाला कंटेंट आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, खाली हाय बटनावर क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा. दररोज चालू घडामोडी क्विज सॉल्व्ह करायची असेल तर QR कोड स्कॅन करा किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. आणि तुमच्यासाठी जे होमवर्क विचारलेले आहे, सर्वात पहिला प्रश्न कोणता विचारण्यात आला, रांचीची कॅपिटल कोणती, त्याचं विद्यार्थी मित्रांनो प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट तुम्ही करायचं आहे. थँक्यू.